उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर कैरी येतात. मग अशा वेळेस ही छान चटपटीत कैरीची चटणी एकदाच करून ठेवली, अगदी महिनाभर चांगली राहते. आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर मस्त पराठे, थालीपीठ, चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये जेवणाची इच्छा नसते, पण कैरीचा काहीतरी पदार्थ जर ताटामध्ये असेल तर खरंच एक पोळी ऐवजी दोन पोळ्या आरामात जातात. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी काही कैऱ्या ह्या साधारण अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये अशा भिजायला ठेवल्या होत्या. कैऱ्या घेताना ह्या चांगल्या अशा कच्च्या आणि मस्त अशा हिरव्यागार बघून घ्यायच्या. ही तोतापुरी कैरी आहे. ही जरा कमी आंबट असते. आता या कैऱ्या भिजल्यामुळे काय होतंय, देठाच्या भागाकडे बराचसा चीक किंवा माती कचरा लागलेला असतो, तो सगळा निघून जाण्यासाठी ह्या कैऱ्या अशा देठ बुडेल इतकं पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये भिजायला घालायच्या. म्हणजे कैरीची उष्णता कमी होते. ही उष्णता कमी होण्यासाठी आपण तासभर कैऱ्या पाण्यामध्ये अशा भिजायला घातल्या होत्या. त्यानंतर मी या स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत. कुठेही पाण्याचा अंश लागता कामा नये म्हणून व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या. अगदी सुती कपड्याने चांगल्या अशा पुसून घ्यायच्या. आता ही जी कैरी आहे ती अगदी अशी मस्त हिरवीगार आणि कडक आहे. पिकलेली किंवा मऊ पडलेली शक्यतोवर कैऱ्या वापरायच्या नाहीत. आणि ह्या कैरीची सगळी साल काढून घ्यायची. कैरीची संपूर्ण साल काढून घेतली की दोन्ही कडा, साईड्स किंवा देठ आणि खालचा भाग काढून घेतलेला आहे. आता आवडीप्रमाणे छोट्या तुकड्यांमध्ये कैरी आपण कट करून घेणार आहोत. छोट्या तुकड्यांमध्ये कैरीला कट करून घेतलं की मिक्सरमध्ये लवकर याची छान पेस्ट तयार होते. सगळे तुकडे आपण करून घेतलेले आहे. आता सीझनची पहिली ही कैरी असल्यामुळे तिची चटणी तर अप्रतिमच लागते. आता ह्या खमंग चटपटीत कैरीच्या चटणीसाठी एक मस्त आपण मसाला तयार करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार करताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. आपल्याला त्याची जास्त पेस्ट नाही करायची. अशा प्रकारे आपल्याला भरडा तयार करायचा आहे. एखाद्या वाटीने किंवा भांड्याने कशानेही मोजून घ्यायचा आहे. एकदम अशा प्रकारे आपल्याला भरड पाहिजे आहे. आता इथे मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये साधारण 4 चमचे म्हणजे मोठे 4 चमचे तेल घेतलेले आहे. ही चटणी आपल्याला बरेच दिवस टिकायला हवी म्हणून मी थोडंसं जास्तीचा तेलाचा वापर केला आहे. तेल हे प्रिव्हेंटिव्हचं काम करतं म्हणून थोडं जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये नेहमीची फोडणी करायची, बेसिक फोडणी करायची, पण त्यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत. मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मेथीचे दाणे घातले. मग पाव चमचा हिंग घातलेला आहे. हिंगाचा आणि मेथीचा स्वाद या चटणीमध्ये अप्रतिम येतो. आणि मग हा जो कैरीचा गर होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. या फोडणीमध्ये हा कैरीचा गर चांगला शिजवून घ्यायचा आहे. शिजण्यासाठी आपण साधारणपणे काय करतो, झाकण ठेवतो, पण आज आपल्याला अजिबात झाकण न ठेवता हा गर शिजवायचा आहे. त्याचे कारण म्हणजे जो गर आपण शिजवणार आहे तो झाकण न ठेवता शिजवल्यामुळे चटणी अगदी महिनाभर काय 2 महिने आरामात टिकते. झाकण ठेवल्यामुळे वाफ तयार होते आणि झाकणाचं पाणी यामध्ये मिसळलं जातं. त्यामुळे आपल्याला तसं करायचं नाहीये. मात्र झाकण न ठेवता असं हलकासा रंग बदलेपर्यंत ही कैरी चांगली शिजवायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं ही सतत तळापासून हलवत कैरी शिजवून घेतलेली आहे. कैरी शिजल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, साधारण 1 चमचा इतकं मीठ घातलं आहे. आपण जर आधी हळद घातली असती तर काय झालं असतं ना, तर आपण जेव्हा कैरी ही परतवतो त्यावेळेस हळदीचा काळसर रंग होऊ शकतो किंवा हळद करपू शकते. म्हणून आपल्याला नंतर हळद घालायची आहे. हळद परतल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं. मग यामध्ये गूळ घालायचा. तर गूळ किती घालायचा, जर 1 कप कैरीचा क्रश होता त्याकरता अर्धा कप इतकाच मी गूळ घातलेला आहे. तुम्हाला जर साखर किंवा खडीसाखर वापरायची असेल तरी
हेच प्रमाण राहील. उन्हाळ्यामध्ये गूळ आणि कैरी खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. उष्णतेचा त्रास कमी होतो किंवा खूप तहान लागते. बऱ्याच जणांना उष्णता किंवा उन्हाळे लागतात, तर त्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. म्हणूनच गुळाचा वापर शक्यतोवर करा. आपण जे पन्हा तयार करतो त्यामध्ये सुद्धा म्हणूनच गूळ वापरलेला असतो. आता हा गूळ विरघळेपर्यंत चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे. गूळ पूर्णतः विरघळला की बघा रंग हलकासा बदलतो आणि छान या मिश्रणाला चकाकी येते. तुम्हाला अर्धा गूळ अर्धा साखर वापरायची असेल तरीही चालेल. आता हे मी सुरुवातीपासून गूळ विरघळेपर्यंत परतत होते तर साधारण 7 ते 8 मिनिटं झालेली होती. त्यानंतर मी थोडंसं मिश्रण एका छोट्या प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि पुन्हा हे हलवत राहिले. हे मिश्रण आपण थोडंसं थंड झाल्यावरती पाहायचं. बघा एक तार येते असं साधारण मिश्रण तयार झालं की आपलं हे मिश्रण बरोबर शिजलं आहे हे ओळखावं. आता गॅस लगेच बंद करायचा आणि मिश्रणाच्या 1-2 वाफा निघून जाऊन द्यायच्या. लगेच आपल्याला यामध्ये लाल तिखट वगैरे घालायचं नाहीये. हवं तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं चाखून पाहू शकता, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज येईल. 1-2-4 मिनिटं मी हे असंच ठेवलं आणि आता बघा हे गरम आहे, पण मला ती उष्णता सोसावती, जे कोमटपेक्षा किंचित गरम आहे. अशा वेळी आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. मी रंगाचं लाल तिखट आणि एक तिखटाचं लाल तिखट असं घातलेलं आहे. तुम्हाला चटणी कितपर्यंत तिखट आवडते त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचे प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. आणि काश्मीरी मिरचीचं आपण फक्त रंग सुरेख यावा म्हणून इथे वापर केलेला आहे. आणि हे सगळं मिसळल्यानंतर बघा ना, अगदी तोंडाला पाणी सुटतंय. इतकी छान मस्त अशी चटपटीत आपली ही कैरीची चटणी बनवून तयार झाली आहे. पोळी, भाकरी, पराठा, फुलका किंवा अगदी ब्रेडला लावून सुद्धा चटणी खूप छान लागते. साधं तुपात वरण भात, तूप आणि मस्त ही कडेला चटणी. अशी ही चटणी नक्की करून पहा. एखाद्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. डीप फ्रीझरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये अगदी महिनाभर चांगली राहते. तर आजची ही चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडले असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉनवर क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. चला तर मग भेटूया एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.